नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशा तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। गेले काही दिवस झाले माझे जे ब्लॉग आहेत ते जरा तुम्हाला कमीच दिसत असतील, कारण की मी काही दिवस आहे ना हे प्रशिक्षण घेतलं होतं, त्यामुळे मी ब्लॉग जरा एडिट करणं बंदच केलं होतं, कारण की वेळच मिळत नव्हता। एवढी धावपळ तुम्हाला काय सांगू। आपण काही करतो म्हटलं ना तर आपल्याला ज्या काही गोष्टी असतात ते थांबवावे लागतात। तर मी इथे ना ब्लॉगिंगचं काम थांबवलं होतं, कारण एवढी धावपळ होती की सकाळी उठा, झाडू मारा, भाजी बनवा, कपडे धुवा, बिटूला उठवा, बिटूची तयारी करा, त्यामुळे त्याचा शूट पण माझ्याकडून होत नव्हता, त्यासोबतच माझी एडिटिंग देखील होत नव्हती। आणि आता 4-5 दिवस झाले मी जरा माहेर गेली होती आणि फोनमध्ये तेवढा स्टोरेज एरिया देखील नव्हता, कारण की आधीचे व्हिडिओ पण माझे एडिट करायचे राहिले होते, जे पोस्ट करायचे आहेत म्हणजे 15-20 दिवसापासूनचे, त्यामुळे स्टोरेज एरिया पण नव्हता, म्हणून मी शूट पण घेतले नाही। पण क्लासमध्ये गेल्यानंतर माझ्याकडून जसे शूट होतील थोडे तसे मी शूट घेतले। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला 3 दिवसापासून ते 8 दिवस मी काय काय शिकली, त्यासोबतच काय काय बनवलं ते देखील तुम्हाला बघायला मिळेल। तर चला, इथे आम्हाला 3ऱ्या दिवसापासून प्रॅक्टिकल शिकवायला सुरुवात केली होती। त्या दिवशी आम्हाला मॅमने पाणीपुरीचे आणि गोड चटणी, तिखट चटणी, दहीपुरी, शेवपुरी, चाट प्रकार असे शिकवले होते। खरं तर क्लासमध्ये आल्यानंतर काही आयडिया नव्हती की कसं काय शिकवतील, एवढे सर्व विद्यार्थी आणि सर्व वेगवेगळ्या एजचे कसं होईल काय होईल ही थोडीशी आयडिया नव्हती। पण म्हणतात ना, आपण काही करायला गेलो ना तर सर्व व्यवस्थितच होते, तर तिथे सर्व व्यवस्थित चालू होतं। पण मॅडम आम्हाला थोड्याशा रागवत पण होत्या, कारण की आम्ही थोडंसं झालं की गोष्टी करायचो। हा जो 12 दिवसाचा कोर्स आहे हा एकदम फ्री आहे आणि मी अकोल्यातून हा कोर्स केला आहे। तिथे वेगवेगळे क्लास देखील घेतले जातात, जसे की शेळीपालन, त्यासोबतच मशरूमचं, टेलरिंगचं, जेंट्स पार्लर, त्यासोबत लेडीज पार्लर, असे बरेच वेगवेगळे तुम्हाला कोर्स तिथे बघायला मिळतील। जर तुम्हाला करायचं असेल आणि तुम्ही अकोला जिल्ह्यामधून असाल तर तुम्ही हा कोर्स अगदी फ्रीमध्ये करू शकता। चला, आता 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी मॅमने आम्हाला काय शिकवलं ते सांगते। तर इथे ना हे कटोरी चाटचा प्रकार मी जो आमच्या अकोल्यात तरी पहिल्यांदाच बघितला, आमच्याकडे तर खस्ताच जास्त चालतो, जो असतो मैद्याचा। तर हा आहे मैद्याचाच प्रकार, पण त्यांनी जी वाटी असते त्यामध्ये मैद्याचा गोळा लाटून घेतला पुरीसारखा आणि तो वाटीला लावला आणि तो तळून घेतला वाटीसोबतच। आणि सर्व काम हे आमच्याकडून देखील करून घेत होते, कारण की आम्ही शिकायला आलो म्हटल्यानंतर आम्हाला करणे गरजेचेच आहे। त्यासोबतच दुसरा प्रकार शिकवला होता त्यांनी आम्हाला समोसा। या 2ऱ्या दिवशी आम्हाला हे 2 प्रकार करता संध्याकाळ झाली होती, म्हणजे लगभग 5 वाजले होते। त्याचं कारण असं की आम्ही जरी मोठं झालो असेल तरी आमच्या गोष्टी गप्पा ह्या लहान मुलांसारख्याच असतात, आणि आम्ही कुठे शिक्षणासाठी गेलो म्हटल्यानंतर आम्ही तिथे लहानच झालो। तर तिथे मॅडम आम्हाला खूप रागवत होत्या, कारण आम्ही भरपूर गोष्टी करत होतो। एकाला शांत केले की दुसरे बोलायचे, दुसऱ्याला शांत केले की तिसरे बोलायचे, असं चालू होतं। म्हणून आज जरा आमच्या इथे लेटच झालं होतं। हॅलो गाईस, आज मी एवढ्या छोट्या वयात शिकायला आलो आहे। जेवले का? मी जेवून आलो, तुम्ही जेवा। तर अशा गमती जमती करायचो आम्ही ज्यावेळेस आमचा ब्रेक यायचा। तर 3ऱ्या दिवशी आम्ही आल्याबरोबर ना मॅमनी लगेचच प्रॅक्टिकल चालू केलं, कारण की आज होते चायनीज प्रकार, त्यासोबतच आज ते पुलाव देखील बनवणार होते। तर सर्व एकान एक कामाला लागला, आणि मॅमचं हा सर्वांकडे लक्ष बरं का, कोण काम करते कोण काम करत नाही। त्यासाठी मॅम काय करायचं आहे माहिती आहे का, जे काही अजिबातच काम करत नव्हते त्यांना बोलून त्यांच्याकडून थोडी मदत करून घ्यायची, कारण की आपण शिकायला आलो म्हटल्यानंतर सर्वांनीच करायला पाहिजे। सर्वजण आज एवढे व्यस्त होते की एकमेकांशी बोलायला देखील वेळ नव्हता, कारण की आज कामच भरपूर होतं, कारण की चायनीज प्रकार म्हटल्यानंतर कटिंग भरपूर करायची असते। आज जे पदार्थ बनवणार होते त्यामध्ये होतं नूडल्स, मंचुरियन आणि पुलाव। व्हिडिओ खूप दिवसाचा शूट केला आहे, त्यामुळे आता आठवत नाही की आम्ही त्या दिवशी काय काय केलं होतं, पण जे आठवते ते मी तुम्हाला नक्कीच सांगितलं। तर इथे कटिंग कशी करायची, बेसिक छोट्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या। इथे शिकायला आल्यानंतर खूप छान वाटत होतं, जसं की काही शिकायला देखील मिळत होतं, त्यासोबतच नवीन फ्रेंड पण मिळाले। आणि माझ्या लग्नाला आता 11 वर्ष झाले, आणि 11 वर्षानंतर मी बाहेर काहीतरी करायला आली। हे शिकून मी बाहेर काहीतरी माझं करू शकते याचा देखील मला कॉन्फिडन्स आलाय। माझा जो कॉन्फिडन्स होता ना तो गेले काही दिवस झाले एकदम छूमंतर झाला होता, पण इथे आल्यानंतर माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आलाय। तशी तर मी व्हिडिओमध्ये खूप बोलते, बाहेर पण म्हणजे आमचे नातेवाईक असतात त्यांच्यामध्ये पण खूप बोलते, पण असं कुठे काही बोलायला सांगितलं किंवा बोलायला म्हटलं की मग तर तुम्ही सोडूनच द्या, माझ्या तोंडामधून एक शब्दही निघत नाही। पण इथे आल्यानंतर माझा कॉन्फिडन्स माझा परत वापस आलाय, आणि तो देखील इथूनच आलाय, कारण की आज आम्ही जे काय शिकलो ना ते आम्हाला उद्या सकाळी मॅम समोर आणि आमच्या पूर्ण क्लास समोर आम्हाला सांगायचा असतो। एवढ्यात
30 लोकांपुढे आणि बाजूला मॅम यांच्यासमोर मी काय बोलणार असं मला वाटत होतं. पण पहिल्या दिवशी मी खूप घाबरली होती, पण तरी हळूहळू करत मी 2-3 शब्द बोलीच. पण तिसऱ्या दिवशी मला मिली सांगायची होती, तर मी एवढा कॉन्फिडन्सपणे तिथे मिली दिली. मी अजिबात घाबरली नाही. इथे तुम्ही बघू शकत आहात की मॅम आम्हाला मंचुरियनची रेसिपी शिकवत आहेत. पहिलं तर आम्ही मंचुरियन तळून घेतले, त्याचसोबतच मंचुरियनची जी ग्रेव्ही कशी बनवायची ते इथे शिकतोय. मंचुरियनचे बॉल कसे तळायचे आणि ते व्यवस्थित तळले हे कसं समजायचं तर ते मॅमने आम्हाला सांगितलं होतं. आता हे प्रकार तर आपण घरीही शिकतो, पण ज्या मिस्टेक करतो ना त्याच मिस्टेक मी इथून शिकली. छोट्या छोट्या मिस्टेक असतात आणि मग आपलं जे मंचुरियन किंवा चायनीज असते ते बिघडते. सुट्टी झाल्याबरोबर पहिला मी गेली बेकरीमध्ये मी एक स्पेशल केक ऑर्डर केला जो मला बनवून पाहिजेत होता. तर तिकडे मी केकची ऑर्डर दिली आहे. आता घरी आले कारण उद्या आहे माझी मॅरेज ॲनिव्हर्सरी. आता माझ्या लग्नाला उद्या पूर्ण 11 वर्ष कंप्लीट होतील. आणि आल्याबरोबर ना मी पहिला AC लावली आहे आणि मस्त अंग टाकून दिले. मग तिथे बसून ना खूपच वैताग येतो कारण आता सवय नाही आहे बसायची. आधी सवय होती, आता कसं आपण कॉलेजला असायचं तर रोज आपण जायचं, त्यामुळे आपल्याला सवय असायची. पण आता एकदम एवढे वर्ष सोडले आणि डायरेक्ट क्लासमध्ये गेलो तर एवढी बसायची सवय नाही आहे. तर अंग तर टाकूनच दिलेलं आहे मी. त्यासोबतच मी काम पण करत आहे, ते म्हणजे माझे व्हिडिओ जे आहेत ते देखील मी एडिट करत आहे, पोस्ट करत आहे. कारण की तिथे गेल्यानंतर ना काहीच होत नाही आणि एवढी धावपळ होत आहे ना. इकडनं जा, कामं करून जा, तिकडनं आल्यानंतर पण घरी या, तिथे पण कामं करा आणि घरी आल्यानंतर पण कामं करा. नुसतं पूर्ण दिवस फुल बिझी असतो, जरा पण वेळ मिळत नाही. आत्ता आज मी लवकर आली आहे. तसं तर क्लास 5ला सुटतो, पण आज थोडं लवकर आली आहे, 10-15 मिनिट. म्हटलं चला आपला एखादा व्हिडिओ एडिट करून घेऊ. मग तेच मी आता करते. जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर चला मी अजून थोडं व्हिडिओ एडिट करते, मग भेटते तुम्हाला परत. केस कोणी कापलेत बिट्टू? मी नाही कट केलेत. तुझे केस कोणी कट केले? मम्मीने. विचारू तिला फोन लावून. आणि जर ती नाही म्हणाली तर कापले का? वाटत दिसत आहेत थोडे कारण की आधीचे थोडे दिसत आहे ना. हे जे होते ना ते तुझ्या डोळ्यात जात होते ना. खरंच कापले? माझ्याकडे बघ, हसतेच खाली मान करू ना. म्हणजे आमच्या दोघींमध्ये भांडणं नव्हतीस काय तू? चीटर. तर माझं थोडंसं काम होतं जे झालंय आता कंप्लीट. थोडीशी बिट्टू सोबत पण मस्ती केली. चलो अब रखूंगी चाय क्योंकि सासू माँ कर रही है मेरा इंतजार चाय रखने के लिए. मम्मी आली बघ, विचारू का तिला आता? मीनू, ए मीनू, थांब, आली थांब, विचारू दे मला तिला. तू हिचे केस कट केलेत? मम्मी कट करते, जा बेटा जा. जा मम्मी कट करून देते. केस बघ डोळ्यात जात आहेत सारखे. आम्ही येत आलो तिकडे. काय केलंय काय? आम्ही पार्लर मध्ये जाऊन आलो. अरे बाप, घरचं पार्लर. बा बिट्टू कसं केलं दिली तुला? किती खराब केलं. कोणते कांदा ती माझ्या सोबत असते, मग माझ्यावर टाकून देते. हिनेच केलं म्हणते. बघ इकडे, खूप छोटे गेले ना ग मीनू. पहिला तर आम्ही खूप वेळ बसलो. आज मस्त गप्पा केल्या, मोबाईल बघितला आणि मग आला का मला आळस आल्याचं मग कोणाची इच्छा होत नाही. पण मनाला समजावलं आणि आलो किचनकडे. तर हा छोटासा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.